आया नाचतान बाई भारी. त्यांना पण मराठी येते आसाम मध्ये राहून सुद्धा. इंग्लिश ब्रेकफास्ट. ना 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 ना. इतका कलेक्शन है. मोर देन 2000 स्पीसीज है. प्रॉपर तलवार पण आहे आपली. चाबूक चाबूक चाबूक. म्युझिक इन्स्ट्रुमेंट आपल्याला बघायला भेटतील. यू बघ ना ट्री हाऊस. रिअल वाला ट्री हाऊस फर्स्ट टाइम आपण एक्सपिरियन्स करतो. राम 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 राम. अरे चढतो काय उतरू कैसे. डॉल्फिन डॉल्फिन डॉल्फिन. एक डॉल्फिन दिसला इथशी मस्त उडी मारली. हा जो शिवलिंग आपल्याला दिसतंय याचं नाव आहे महामृत्युंजय मंदिर. नित्य गुरु शुक्राचार्य की तपस्थली है ये स्थान और ये 126 फीट ऊंचा है. महादेव. 5 स्टार हॉटेल भाई. झुंबरूच बघा. ही तर फक्त लॉबी आहे. आयुष्यपदी बघ. 80 हॉटेलचा व्ह्यू बघ. ओह भाई सब बाथरूम. सोन्याचा शावर आहे का काय. शावर दैवी प्रसाद आहे. आपण घेऊन आलाय पाहिजे आपली. 55 एकर मध्ये ऍक्च्युली हा हॉटेल आहे. पक्क प्रकारात जेवायचं पाहिजे ते खा. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. गुड मॉर्निंग. काझीरंगा मला आता नाश्त्यासाठी चाललो ना आता आणि निघायचं आहे आम्हाला भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी. गुड मॉर्निंग. नाश्ता झाला नाश्ता. आम्हीच लेट आहोत वाटतं. कधी पण पाऊस येऊ शकतोय. मजेदार असा मोसम झालाय. थंडगार पण आणि थोडा ऊन पण आलाय. आता मस्त मस्त असा मोसम झालाय. लयच भारी लयच भारी. मेघालयामध्ये आपल्याला अजून जास्त भारी बघायला भेटणार आहे. तेच वातावरणाची सुरुवात आता स्टार्ट झालेली आहे. हॉटेल बद्दल सांगायचा गेला तर मस्त एक्सपिरियन्स होता हा. पूर्ण सगळा हॉटेल तुम्ही बघितलाच असाल. त्याला इडली पण आहे, उपमा पण आहे आणि पोहे पण आहेत. कांदे पोहे पण आहेत नाश्त्याला. भजी आहे भजी. मस्त भजी गरमागरम. नेहमीप्रमाणे ब्रेड जाम आहे. चाय कॉफी हा सेक्शन आहे आणि इथेशी ओट्स आहेत जे जास्त लोक खात नाहीत. पराठा पण आहे. पुरी भाजी आहे इथेशी. इंग्लिश ब्रेकफास्ट बघितला असेल. बीन्स ग्रिल टोमॅटो. आज नवीन आहे ग्रिल टोमॅटो तुम्ही बघू शकता. आणि चिकन सॉसेज अँड बॉइल्ड एग्स. या नाश्ता करायला मस्त 3 प्रकार घेतला नाश्त्याचा. ब्रेड पोहा कांदे पोहे मेन आहे आपला. इंग्लिश ब्रेकफास्ट. फिटनेससाठी ज्यूस पण घेतला. जिम लावली ना काल मी. बघितला असेल मी. बाजूला चाय पण आहे. फिटनेस प्रो मॅक्स. कधी इंग्लिश खाना आला तरी चहा विसरायचा नाही. आपण बाहेर देशात गेलो तरी घरून कोराजा बनविल नाही भेटला तरी. गुड मॉर्निंग परम. वाघाची शिकार करणार होता. वाघाला पाडून. परम पाया पडायचे सकाळ सकाळ. नको बाबा. आशीर्वाद दे. शुभरात्री बोलतो. आशीर्वाद दिलेला चांगलं असतं. शुभरात्री. काय झालं रे त्या उसमें डाल रे. काय झाला रे. अरे तो एक डान्स घे आपल्याला. डान्स घे. हे बघ हे शिकव तुला. 1 2 3 4 5 6 कर. 1 2 3. हे बघ ही काय ना 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 ना. अजून कंच्या माहिती आहे का. कडक. गुड मॉर्निंग.
मी कसं वाटतोय कमेंट मध्ये चांगलं होतं. गाडी बोलते बेगीन गाडी गाडी चालले गो वेगामधी गाडी चालले गो वेगामधी नवरा मिळल तुला राजासारखा तुला गो राणी सारखी तुला वागविल गो राणी सारखी राजा आहे आया आहे राजा. आता आपण फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे ऑर्चिड गार्डन या पण आपण आता हॉटेलवरून आम्ही काल जिथं आपण शो बघायला आलेलो तिथंशी ऑर्चिड गार्डन म्हणून आहे. त्यामध्ये जाऊन आपल्याला ऑर्चिडची फुलं सर्व काही आपल्याला बघायला भेटेल. चला नमस्ते. ज्यांना फुलांबद्दल माहिती आहे त्यांच्यासाठी तर जन्नत आहे. फर्स्ट पॉइंट है ऑर्किड एरिया में. यहाँ पे ऑर्किड का कलेक्शन है, मोर देन 2000 स्पीसीज है, पूरे वर्ल्ड का कलेक्शन. आप लोग लकी है, अभी ब्लूम में है असम स्टेट फ्लावर. इनका नाम है फॉक्सटेल ऑर्किड, इसलिए फॉक्सटेल ऑर्किड. हिंदी में द्रौपदी माला, संस्कृत में शीता पुष्पम, मराठी में शीतेशी वेनी एंड असमीज में इनको कोपो फूल कहा जाता है. और ये देखिए इंडोनेशिया का ऑर्किड है, इनका नाम है डेंड्रोसिलम सेबली ऑर्किड. देखिए ग्रीन कलर फ्लावर, एक्चुअली रेयर है ग्रीन कलर. ऑर्किड में ग्रीन कलर, ब्लैक कलर, ये सब रेयर कलर है. ये सैंडेड ऑर्किड है, इनका स्मेल ट्राई कर सकते हैं. डेंड्रोबियम पेरिसी. हाँ एंड इंटरेस्टिंग बात है कि ये सारे एयर प्लांट्स है. अच्छा. देखिए सॉइल की जरूरत ही नहीं, ये सारे एयर प्लांट्स. तो ऐसा वाला ऑर्किड तो जनरली लिविंग ट्री पे ग्रो होते हैं. ऑर्किड का मीनिंग क्या है, ऑर्किड कैसे आइडेंटिफाई कर सकते हैं, ऑर्किड और नॉर्मल फूल के अंदर डिफरेंस क्या है. ऑर्किड का मीनिंग यूनिक है, कलर कॉम्बिनेशन यूनिक है, फ्लावर का शेप यूनिक है. एंड ऑर्किड का जो फैमिली है ना ऑर्किडेसी, ये है सेकंड लार्जेस्ट ग्रुप ऑफ फ्लावरिंग फैमिली आफ्टर सनफ्लावर फैमिली. एंड देखिए ऑर्किड होने के लिए सारे फ्लावर्स में हमेशा 6 पेटल्स होंगे, सारे ऑर्किड्स में 6 में से 5 सिमिलर है, 1 इज टोटली डिफरेंट है. ऑर्किड का जो शेप है ना हमेशा अनयूजुअल शेप होते हैं, इंसेक्ट जैसा, बर्ड जैसा, एनिमल जैसा अलग अलग शेप होते हैं. यहाँ पे जो कलेक्शन है ना पूरे वर्ल्ड भर वर्ल्ड का है. इंडोनेशिया, कोलंबिया, सिंगापुर, अलग अलग देश का ऑर्किड है. ये अफ्रीकन ऑर्किड है. देखिए जब हवा मिलते हैं ना, देखिए फ्लावर ऐसे अप एंड डाउन होते हैं. देखिए लाइक अ बर्ड. या इनका नाम है बल्बोफाइलम बर्बिजरम ऑर्किड. म्युझियम मध्ये आलो आम्ही आणि म्युझियम मध्ये 101 गोष्टी दिसतात मला समोर. इथं कटाना पासून एकदम प्रॉपर तलवार पण आहे. आपली ही कटाना आहे. डिफरंट टाइप ऑफ तलवार्स आहेत. तलवार, कटाना जे काय बोलू शकतो आम्ही. ही यांची लोकल वाली असेल, कारण तर ते तिचा हँडल तुम्ही बघू शकता तसा. पाले पण यो माहिती आहे का याला काय बोलताना एकदा सांगा, मी विसरलो काय याला बोलताना. चाबूक 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 देऊ का तुम्हाला? चाबूक. सबस्क्राईब जो नाही करणार त्याला मिळणार चाबूक, आणि सबस्क्राईब करील त्याला ऑर्चिडचा फुल. तो क्रॉसबो बघू शकता तुम्ही. गन टाईप असतं यो मध्ये, गन टाईप आहे. याच्यामध्ये असं प्रॉपर सगळं बनवलंय. त्यासोबत हे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत भारी भारी. हे शिंगापासून बनवलेलं आहे. जुनी भांडी बिंडी तुम्ही बघू शकता. हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तुम्ही बघू शकता. तुमच्या चॅनलचं नाव काय?
सोहन नाईक, यांना पण मराठी येते आसाम मध्ये राहून सुद्धा, क्रेजी. आता सबस्क्राईब एक वाढू, सोहन नाईक सब्सक्राइब हो गया, थैंक यू ऑल. यस, आसाम देखो, अभी मैं आसाम घूम रहा हूँ. समजते ना तुम्हाला मराठी? ओके, थँक यू. चलो बाय बाय, पुन्हा भेटू. थँक्यू. आणि चाललो आम्ही म्युझियम बघून, घामाघूम बामणडोंगरी होऊन पुढे. आता आपण म्युझियम बघून आलो. समोर बघू शकताय काझीरंगा नॅशनल ऑर्चिड पार्क अँड इनिशिएटिव्ह ऑफ कृषक मुक्ती संग्राम. इथं पूर्ण म्युझिक इन्स्ट्रुमेंट आपल्याला बघायला भेटतील. ओ भाई, हे बघू शकताय पूर्ण बांबू आणि त्यांच्या लोकल एरियामधल्या गोष्टींपासून बनलेलं. मस्त अशी आसामी ड्रेसिंग केली. कधी केली तुम्ही आसामी ड्रेसिंग? आता का? मस्त वाटतं, एकदम भारी, एकदम प्रॉपर ओळखलात नाही मला तुम्ही. क्रेझी, मस्त, खूप छान. नाचतान भाई, भारी. नाचायला जाऊ का? काय जमत नाही पण ट्राय तर करू शकतो आपण. म्हणत तो म्हणत गोल गोल फिरतय र. स्टेप होत नाही तर मग स्टेपूच जमाने त्यांची आपल्याला पैसा. आता चुकलो, रिदम गेली. स्पीड तरी काय यांचा भाई, सिखाव थोडासा मेरे को. आप तो सीखोगे, एक ही नंबर करते हो आप. ओ भाई साहब, हिम्मत करके कुछ तो किया. मेरे को आता नहीं डांस, लेकिन आपका डांस देख के मेरे को थोड़ा प्रोत्साहन मिला कि मैं भी करूँ कुछ. तो बढ़िया लगा, एक नंबर. कल देखा आपका शो, क्रेजी था, एक नंबर. कल आपसे बात करने का मौका नहीं मिला इतना ज़्यादा, लेकिन अभी मिल रहा है. बहुत बढ़िया लगा आपसे मिलकर. यस, थँक्यू. हा भाई साहब, एवढी गरमी आहे त्यांनी नशीब जास्त जाड जॅकेट नाही घेतलं, शर्टासारखं आहे. त्यान पण घामाघूम बामणडोंगरी झाली पूर्ण. आणि आता मस्त ज्यूस घेतलाय, पायनॅपल. एकट्यासाठी 2 घेतलं, खर्च केला. फायनली आम्ही चाललो बोटीमध्ये बसायला. बोटीमध्ये बसायची वेळ नाही आमची, बट बोटिंग आहे इथंशी. आपण बघूया. रस्ता पण एकदम क्रेझी बनवला आहे, एकदम असं जंगलांशी चाललोय असं फील येत आहे. ओ हो, यू बघ ना बाई, कसला भारी बनवलाय. ट्री हाऊस, रिअल वाला ट्री हाऊस. फर्स्ट टाइम आपण एक्सपिरियन्स करतो. जेव्हा आम्ही बारीक होतो तेव्हा आम्ही ट्री हाऊस बनवलेला. राम 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 राम. अरे चढतो काय, उतरू कैसे? प्रॉपर ट्री हाऊस आपल्याला बघायला भेटतंय. खतरनाक बाई, खतरनाक. ओ हो, क्रेझी. आसामची ब्युटी बघू शकताय तुम्ही. ओरिजिनल ट्री हाऊस आपल्याला बघायला भेटलाय. झाडाला एकदम प्रॉपर बांबूचा ट्री हाऊस बनवलाय. इथं झोपायला काय मजा येईल दुपारची. आता होडी लागलेली आपली. डाऊंड्या लागल्या, डाऊंड्या. चला चालू का? दे दो, मैं अकेला भी चला सकता हूँ. बसू ना? बैठो बैठो अंकल, नमस्ते. ओ हाय, हॅलो. आमची मंडळी पण बोटिंग करते. समंदर मुंबई में समंदर में जला तो इतनी लहरें पे
ये घर 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 ये घर 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 आपण ये समुद्रान लाटांवर फिरणारी ये खड्ड्यान फिरायला येऊ का आपण किंवा काय आणशी तवऱ्या घेऊन येते बोलते म्हणून बरं बोटीचा प्रवास बस झाला 2 फोटो काढून पळालो कारण तो बोट चांगली होती आता चोट लग जाती बोट के नाद में क्या कर रहे हो सोहन मजा के क्या ऑर्चिड गार्डन वगैरे सगळा बघून आता बेलापूरला आलो रेती बंदरला सेम ब्रिज आता इथं आणि नदी आहे आम्ही सध्या चाललो डॉल्फिन बघण्यासाठी बोट मध्ये जायचं आम्हाला सगळी माणसं आली अशी बोट असेल आपली चला मग आता एखाद खांद्यावर मारून आणतंय डॉल्फिन घरा आपले कैसा एक फिश टँक आणलाय आवरा डॉल्फिन भेटला तर बस मुझे बताओ हम अभी कौन से एरिया में हैं? तेजपुर पुलिया बुमरा ब्रिज का पास है। अच्छा ये ब्रिज का नाम क्या बोले आप डॉल्फिन पॉइंट है। हाँ डॉल्फिन पॉइंट कितना दूर जाने के बाद डॉल्फिन दिखेगा हमने काजीरंगा का वो साइड है। हाँ हाँ वहाँ तक जाने आधा में घंटा जाएगा ऐसे 1 घंटा का राइड होता है। हाँ बोटिंग पूरा का। ब्रह्मपुत्र रिवर है ना ये हाँ ब्रह्मपुत्र वही तो आपका चाइना हो के हाँ, आपका हाँ। रिवर हो के हाँ हाँ एकदम पूरा काजीरंगा हो के आपका हाँ गुवाहाटी होके गुवाहाटी ओके बांग्लादेश। बांग्लादेश चला पानी हाँ ब्रह्मपुत्र का है। 1 2 दादा लाईफ जॅकेटची गरज आहे का तुला हा पण ही नदीचा हा गरज आहे ना वरीवर जाणारी पोरा बा जॅकेटांची सवय नाही ना आपल्याला पुढी अजून या ना आलं नाही आता कोली लोक असती ना 3 मिनिटांनी उडी आली असती पुढे डायरेक्ट आवऱ्याला पोहोचलो असतो डॉल्फिन जवळ तरी पण त्यांची पण मेहनत आहे भरलेली उडी ढकलताना बोलल्यावर घाबरू नको बरोबर आहे मी आहे टेन्शन घेऊ नको काका काही टेन्शन नाही ना बिंदास पावता येत ना तुला नाही उडी आहे का हल्दीला लून मांडव घातलाय सगळ्यात जास्त उडीमध्ये स्ट्रॉंग आई आहे आई कोली लोक आपण बोलतो उडीला घाबरतच पावसाचं वातावरण झालंय खतरनाक ये काम आप कब से कर रहे हो मतलब मैं बचपन से कर रहा बचपन से होड़ी चला रहे हो फैमिली के साथ ये नदी का नाम है ब्रह्मपुत्र नदी है। हाँ ये कहाँ से शुरू होके कहाँ खत्म होती है वो आपको चाइना से बांग्लादेश तक होता है। आप कहाँ से हो मैं असम का है हाँ। तेजपुर। अच्छा इधर लोकल हो आप और ये इंजन के बारे में जरा बताओ इंजन का करंट है इसमें ऑफ होता है ऑन होता है इसमें और जो ये यही है वो एक्सीलेटर है फिर भी आपका पीछे जो है वो गियर है हाँ, ये वाला गियर है ये जो गेयर है हाँ। और जो स्टार्टिंग होता है ना घटाने के लिए स्टार्टिंग ये वाला है। ये स्टेयरिंग है डॉल्फिन दिखने का चांसेस कितना % है जितना धूप होता है इतना ज्यादा निकलता है। हाँ हाँ फिर भी अभी धूप इतना नहीं है तो भी दिखाई देगा। कितना डॉल्फिन दिखने को मिलता है मतलब एक साथ में एक साथ में 4-5 6 आते हैं। 4-5 6 आते हैं ना थैंक यू सो मच डॉल्फिन 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 काल रडत होता आज असतंय एक नंबर नाव काय तुझं साकेत हाँ। ओ भाई कितना प्यारा नाम है एक नंबर कल क्यों रो रहा था तुझको भैया डांटा ना तो उतना क्या बड़ी बात है जंगल देखने गया था ना लेकिन तुझे देख के मुझे मजा आया डॉल्फिन दिसला फायनली डॉल्फिन काय माहिती मला तर आजपर्यंत दिसलं नाही आजपर्यंत पाण्यात गेली सुट नाही तू घाबरतच पाण्याला आता मी सफर सोडला सफर सोडला ना
आता एक डॉल्फिन दिसला इथंशी मस्त उडी मारली त्यांनी पाण्यामध्ये. जो मुवमेंट आपल्याला पाहिजे असतं तो मुवमेंट केला. मी नाही बघला, तुम्ही नाही बघला, म्हणजे माझ्या डोल्या इथं सुख घेतलाय, पण तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न आहे माझा. आता उडी मारेल. 3, 2, 1 गो. अरे सगळी सांगताना आया दिसला तया दिसला, मनासरून सगळ्यांनाच दिसतंय. काय विषय आहे, डॉल्फिन रागवलाय का माझ्यावर? ए डॉली ए रस प्यायला ये म्हटलं माय. 2 जलपरी जलपरा येत आहे, एंट्री मारली. तर एक गावाची वाहीब काय असेल बाई. कडक बाई विजा चमकायला लागल्या. आवरा भारी कवाई पाऊस येऊ शकतोय. दिसला आता काय उडी 100% आहे. 3, 2, 1 गो. दो मारली उडी. भेटला डॉल्फिन दिसला. फुल कट टू कट. आता डॉल्फिन वगैरे बघून आलो आणि लई भारी एक्सपिरियन्स होता. म्हणजे आणि सूर्य जर असताना तर अजून जास्त बघायला भेटलं असतं, बट जवळ बघायला भेटलं भारी. सगळी माणसं ओढींची बाहेर उतरताना. आई बघला का डॉल्फिन? डॉल्फिन आहे पण जान बची लाखो पाय. इथे कसं काय चिडलास खरं सांगतो. सगळी माणसं आता उतरली होडीतून. ब्रह्मपुत्र नदीच्या बाजूला आपण बघत आहोत. मस्त अशा होड्या लागलेल्या आहेत. भारी नजारा बघून आम्ही चाललो आता मंदिरामध्ये. शिवमंदिरामध्ये जायचं आहे. टॉलेस्ट शिव मंदिर आहे आसाम मधील. तर तो बघूया कसं काय एक्सपिरियन्स येतोय. थोडा स्पिरिच्युअल वाईब घेऊया आता आसाम. रेस लावतो परम सोबत. 3, 2, 1. तू कुठून जाशील परम? रेस 3. हा इथून जाय तुम्ही, मी इथून जाय. हा 1, 2, 3 गो. आई शपथ. ओ आई शपथ परम हरवला. क्रेझी आया दमलो बघ. चित्ता. आता हॉटेलला जेवायला आलो मी. थांबलो लिची घेऊन आलो बाई. 5 रुपयाला एक, 5 ला 1, 10 ला 2. 10 पीस दे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. सो मस्त आता दुपारचा ब्रेक घेतला. जेवायला आलो आता. जेवायला हॉटेलला व्हेज जेवण मागवलंय मस्त. भूक लागली. दाबून जेवायला लागेल. 4 वाजायला आलं संध्याकाळचं. फिरता कवा टाइम जाते समजत नाही. तर जेवलो आता पोट भरून. आणि चला आता जाऊ शिवमंदिरामध्ये जावं आपल्याला दर्शन करायला. मस्त व्हेजच जेवण जेवलो. आणि पाऊस पडत होता. आता पाऊस पण थांबला इथला. आणि हेच वातावरणासाठी खास आलेलो मी. मस्त वातावरण. चला टॉलेस्ट शिवलिंगला पोचलो फायनली. पाठीमागं मला दिसतंय काय सुंदर शिवलिंग आहे. बघून एकदम मन प्रसन्न झाला. इथं आहे ना वर्थिट आहे भाई. इथं आहे ना वर्थिट आहे. कायच सुंदर शिवलिंग आहे. एवढी मोठी शिवलिंग आयुष्यात मी तर बघली नाही. हा जो शिवलिंग आपल्याला दिसतंय याचं नाव आहे महामृत्युंजय मंदिर. आसाम मध्ये नागाव जिल्हा आहे त्यामधला एक हा महामृत्युंजय मंदिर. शिवलिंग 126 फीटाचा आहे. 126 फीट 38 मीटरची या शिवलिंगची उंची आहे. मंदिर दैत्य गुरु शुक्राचार्य की तपस्थली है ये स्थान। यहाँ पर दैत्य गुरु शुक्राचार्य ने किसी समय में तपस्या किया था। ये मंदिर 2003 से बनना स्टार्ट हुआ था। 2003 से जाके 2021 में बन के कम्प्लीट हुआ है।
और ये 126 फीट ऊंचा है। महादेव, आज आपण बघितलं असेल किती मोठ्या शिवलिंगचं दर्शन आज आपण केलंय. एकदम मन प्रसन्न झाला. खरंच अप्रतिम. आम्हाला आयडिया पण नव्हती आम्ही इथे येणार आहोत. अचानक प्लॅन झाला आणि काय सुंदर अशी शिवलिंग बघायला भेटली आपल्याला. कधी न विसरणारा क्षण असतं ना, त्यापैकी एक सुंदर सुंदर. खरं सांगायचं झालं तर मन एकदम प्रसन्न झाला. एकदम भारी वाटलं आज. मस्त. हर हर महादेव. बाहेर आपल्याला दिसतंय शुक्राचार्य मंदिर. यांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली. शिव शंभूचं दर्शन करून मस्त 2 तासाच्या प्रवासानंतर आता आपण माय फेअर स्प्रिंग व्हॅली रिसॉर्टला आम्ही फायनली पोहोचलो होता. 5 स्टार हॉटेल. खूप असा मस्त असा हॉटेल आहे. या आतमध्ये थोडा तुम्हाला व्ह्यू दाखवतो, त्यानंतर आपलं रूम आहे ना, रूम दाखवतो. पहिला व्ह्यू दाखवूया. ओ भाई, झुंबरूच बघा काय क्रेझी आहे. ही तर फक्त लॉबी आहे आणि बाहेर तो हॉटेल आहे. जसं की आपण लॉबीमधून बाहेर आलो, इथं आपले रूम आहेत सर्व काही. आणि बॅकला तुम्ही बघू शकता माझ्या एकदम भारी असा एकदम क्रेझी बनवला आहे. पाठीमागं तर तुम्ही अजून भारी बघू शकता. ओ भाई, हे बघा, हा व्ह्यू बघा. आणि इथून हा सगळा आपला हॉटेलचा व्ह्यू आपल्याला दिसतोय. हे सर्व रूम आहेत. व्लॉग बघितला ना बाबू? बाबू, हॉटेल कसं वाटलं आताचा? स्माइल कर थोडी, आता स्माइल कर. येस, नाईस. माय फेअर हॉटेल भाई क्रेझी. आता तर आम्हाला एक्सप्लोर करायला नाही जमणार. उद्या सकाळी आपण एक्सप्लोर करू. मस्त असा पक्का मोठा आहे ना. किती? 55 एकरमध्ये. ओके, लय भारी लय भारी. तू याच्या आधी इथं आलेलास? म्हणजे आपल्याला मेन जिम वगैरे आहे ना सगळ्या याच्यामध्ये. हा चालेल. जिम सोबत याच्यामध्ये अजून गेम्स वगैरे पण आहेत. ते बघू आपण. पहिला चला बॅग वगैरे ठेवू. ही पिशवी सलीला चाललेली पिशवी आहे. चलो काका, कसा? राजवाडा क्रेझी. सगळ्यांना हॉटेल पक्का आवडलाय. रूम बघूया आता. 7317 7317. आयुष्य पदेव बघ. 80 हॉटेलचा व्ह्यू बघ. ओ हो 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 हो. डायरेक्ट महल महल. हा, हॉटेल खूप चांगलं आहे ना. येस, क्रेझी. आता मोस्ट अवेटेड आपला रूम बघूया आपण आता. ओ आय शपथ भाई सब. बाथरूम आल्या आल्या पहिला बाथरूम बघा. बाथरूम मध्ये बाथटब आहे भाई. बाथटब. ओ हो हो. आयुष्यपत सोन्याचा शॉवर आहे का काय? शॉवर दैवी प्रसाद आहे. दैवी प्रसाद. हॅलो, आग धुवाला आलोय. अरे यो पण शॉवर आहे. नाही तर करशील फोन करा. आणि इथं आपण बघू शकता आपल्याला ड्रेस पण भेटतात. कपडे बिपडे दिलं ना आपल्याला. इथं आल्यावर आपण पहिला कॉफी बनवू शकतो. कॉफी. फ्रीज वगैरे आहे. फ्रीजमध्ये पाण्याच्या बॉटल्स. ओ हो हो. बेड आहे. बेड बेड. टीव्ही. आपल्याला सज धज सजना है मुझे सजना के लिए. इथं आपण सजू शकतो. आणि प्रॉपर असा कोच आहे इथं. इथं आरामात आपण बसून चाय पिऊ शकतो. आराम करू शकतो. क्रेझी. ओ बाहेरचा रूम बघूया. अच्छा, गावात सकाळच्या बाहेर असेल हा रूम. व्ह्यू पूर्ण जंगल बाई. पूर्ण जंगल. ओ हो हो हो. आणि बाल्कनीमध्ये आपण रिलॅक्स बसू शकतो एकदम आरामात. बॅग पण घेऊन आलाय पाहिजे आपली. बघू शकता बॅग घेऊन येवाला पण आपल्याला प्रॉपर माणूस आहे. एक नंबर एक नंबर एक नंबर गाईज. एक नंबर. हॉटेलवर थोडा फ्रेश झालो. त्याच्यानंतर निघलो आम्ही जेवायला. खास आम्हाला गाडी घेऊन आली. 55 एकरमध्ये ऍक्च्युली हा हॉटेल आहे. त्याच्यामुळं गाड्या कॉन्स्टंट असतात. अशी गाडी किंवा बग्गी असतं आपल्याला. बघू काय काय आहे जेवायला. मस्त. कुंग पाव चिकन. चिकन खातो. त्यासोबत पनीर आहे इथं. पनीर बोलल्यावर नाही घेणार बोलतो. पनीर. चिकन काय का? पनीर आहे इथं. पास्ता पण आहे. पिंक सॉस पास्ता. सिंगापुरी नूडल्स आहेत. सिंगापुरी नूडल्स. त्यासोबत हे सर्व आयटम आपल्याला बघायला भेटतात.
भाई साहब 101 आयटम आपल्याला बघायला भेटतात. क्रेझी. हा हा हा. पालकची बघा, त्याच्यामध्ये पापड आहे, दाल मखनी, दाल तडका, कढाई व्हेजिटेबल, राईस, स्टीम राईस. रसमलाई पण आहे आपल्याला. रसमलाई आता नाही, नंतर आपण डेझर्ट मध्ये खाऊया. पक्का प्रकारात जेवायचं पाहिजे ते खा. आहा. वाव. गुलाबजाम नको बाबा. अरे परम काय काय घेतला तू? ए थांब थांब थांब. गोड घेतलाय का मजाक? आता मी ब्राउनी आणि केक इतका खाणार तू? तू तर गोड नाही खात. गोड ट्राय करूया. आहा. रसमलाई, रसजी मलाई. वाव. ब्राउनी. तर जेवलो आता मी, दादा, मी आणि परम चालून जिम बघायला. तर जिम पण बघूया बरा. आणि इथं स्विमिंग पूल पण आहे, मोठा असा स्विमिंग पूल पण आपल्याला बघायला भेटतंय. बराच काय हॉटेलमध्ये आपल्याला एक्सप्लोर करायला हॉटेलच एक दिवस लागेल ना दादा? आवरा मोठा हॉटेल आहे. 55 एकरमध्ये वसलेला हॉटेल. आणि हा स्विमिंग पूल बाबा दणका स्विमिंग पूल आहे. ओ भाई, लई मोठा स्विमिंग पूल आहे, खतरनाक. जेवण वगैरे करून आलो आता, मस्त आरामात झोपू आता हॉटेलमध्ये. रात्रीचं 10:30 वाजलं आता. ब्लॉग एंड करते हवाला आजचा ब्लॉग. आसाममधून आता आम्ही गुवाहाटीमध्ये आलो आणि ब्लॉग एंड करते. उद्याचं जे साईट सीन आहे तुम्हाला मस्त मजा येईल बघायला. तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि हवाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.